नमस्कार, मी डॉक्टर श्रुती थिटे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शरीरामध्ये पित्तवृद्धी झाली किंवा पित्ताला विकृत अवस्था प्राप्त झाली तर शरीरामध्ये कोणती लक्षणं निर्माण होतात आणि त्या लक्षणांवर आपण चिकित्सा काय करू शकतो. सगळ्यात आधी बघूया की पित्ताचे गुण कोणते. पित्तम सस्नेहम तीक्ष्णोष्णम लघु विश्रम सरम द्रवम असे पित्ताचे गुण सांगितले. पित्त शरीरात प्राकृत अवस्थेत असणं खूप गरजेचं आहे. शरीरातील चयापचय क्रिया किंवा डायजेशन प्रक्रिया सेल्युलर लेवल मेंटेन राहण्यासाठी आपल्याला पित्ताची आवश्यकता असते. पण जर पित्ताला विकृत अवस्था प्राप्त झाली, पित्त शरीरात खूप प्रमाणात वाढलं तर कोणती लक्षणं निर्माण होतात. चला बघूया ती लक्षणं कोणती. सगळ्यात आधी लक्षण निर्माण होतं ते म्हणजे शरीराचे तापमान वाढते. शरीर आतून गरम झाल्यासारखं वाटतं किंवा शरीराची हीट वाढते, शरीरातील उष्णता वाढते. त्वचेच्या ठिकाणी जळजळ होणे, हातापायांची जळजळ होणे, डोळ्यांची जळजळ होणे यांसारखी काही लक्षणं दिसतात. उन्हामध्ये गेल्यानंतर त्वचा खूप प्रमाणात लालसर होते. सुई टोचल्यानंतर ज्या प्रकारे वेदना होतात त्या प्रकारच्या वेदना खूप प्रमाणात जाणवतात. दुसरं लक्षण आहे ते म्हणजे ॲलर्जी. पित्तवृद्धी शरीरात झाली तर त्याचा परिणाम त्वचा आणि केसांवरती होत असतो. केस खूप प्रमाणात गळतात, तुटतात. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचे केस हे असताना शायनी असतात, परंतु ते खूप पातळ असतात. पित्तवृद्धी शरीरात झाली तर ॲलर्जी किंवा अर्टिकेरियासारखी लक्षणं खूप प्रमाणात दिसू शकतात. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचे केस हे खूप प्रमाणात पांढरे होतात आणि खूप लवकर पांढरे होतात. त्यानंतरचं लक्षण आहे जाठराग्नी. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचं किंवा पित्तवृद्धी शरीरात झाली तर अग्नी हा खूप तीक्ष्ण असतो, जाठराग्नी हा तीक्ष्ण असतो, त्यामुळे यांचं डायजेशन खूप चांगलं असतं. पण पित्तवृद्धी जास्त झाली तर या व्यक्तींना थोडेसे जरी झणझणीत पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले तर खूप प्रमाणात जळजळणं किंवा तोंडाला आंबट पाणी येणं, सतत ढेकर येणं यांसारखी लक्षणं दिसतात. खूप प्रमाणात भूक लागते, खूप प्रमाणात तहान लागते आणि पाणी पिल्यानंतरही तहान भागत नाही. ही सर्व लक्षणं पित्ताला विकृत अवस्था प्राप्त झाली की दिसून येतात. त्यानंतरचं लक्षण आहे ते म्हणजे अत्यार्त किंवा रक्तपित्त. पित्तवृद्धी शरीरात झाली तर महिलांमध्ये जो मासिक स्त्राव आहे तर त्याचं प्रमाण खूप वाढतं. इररेग्युलर सायकल यांसारखी लक्षणं अशा महिलांमध्ये दिसू शकतात. त्याचप्रमाणे रक्तपित्तासारखे देखील लक्षणं दिसतात, म्हणजेच युरिन किंवा मलाद्वारे शरीरातून रक्त बाहेर पडतं. त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये नाकातून खूप प्रमाणात रक्त येणं, ज्याला आपण एपिस्टॅक्सिस म्हणतो, तर ही सर्व लक्षणं पित्तवृद्धी शरीरात झाली तर दिसून येतात. रक्ताचा आणि पित्ताचा आश्रयाश्रयी संबंध आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्यामुळे जर पित्त विकृत झालं तर ते रक्ताला दूषित करतं आणि हे दूषित रक्त शरीराबाहेर पडत असतं. त्यानंतरचं लक्षण आहे मानसिक स्वभाव. पित्तवृद्धी शरीरात जास्त दिसून येत असेल तर अशा व्यक्तींचा स्वभाव हा खूप चिडचिडा झालेला असतो. त्यांना खूप प्रमाणात राग येतो. अगदी छोटीशी गोष्ट देखील मनाविरुद्ध झाली तरी त्यांना खूप प्रमाणात राग येतो. त्या खूप इरिटेटेड अशा असतात. ही होती लक्षणं की जी पित्तवृद्धीमुळे आपल्याला दिसू शकतात. पण बघूया की ह्याच्यावरती आपण उपाय काय करू शकतो. सगळ्यात आधी आयुर्वेदाने सांगितलेला उपाय म्हणजे निदान परिवर्जन. निदान परिवर्जन म्हणजे काय की ज्या कारणांनी शरीरात पित्तवृद्धी झालेली आहे तर त्या कारणांचा त्याग करणे, ती कारणं कमी करणे. म्हणजे जर जेवणामध्ये मसालेदार झणझणीत पदार्थांचं सेवन जास्त प्रमाणात असेल तर ते कमी करणं. फर्मंटेड फूड म्हणजे इडली डोसा यांसारखे पदार्थ जर आपण आहारात जास्त प्रमाणात घेत असू त्यांचं प्रमाण कमी करायला हवं. त्याचप्रमाणे जंक फूड, बेकरी फूड, कोल्ड्रिंक्स, चहा कॉफी यांचं सेवन करायचं नाही किंवा अगदी कमी क्वांटिटीमध्ये यांचं सेवन करायला हवं. पित्त प्रकृतीच्या किंवा पित्तवृद्धी झाली असेल तर या व्यक्तींनी जेवणाच्या वेळा पाळणं गरजेचं आहे. या व्यक्तींनी उपवास करायचा नाही आणि रात्री जागरण देखील या व्यक्तींनी करायचं नाही. स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल तर यामुळे पित्तवृद्धी शरीरात खूप प्रमाणात होत असते. त्याकरिता तुम्ही योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार, ओंकार करू शकता की जेणेकरून स्ट्रेस कमी होईल, एन्झायटी कमी होईल आणि खूप चांगल्या प्रकारे झोप येईल. त्यानंतरचा उपाय असा आहे की जेवणामध्ये काही पदार्थांचे सेवन करायला हवे की जेणेकरून शरीराची पित्तवृद्धी झालेली आहे तर ती कमी होऊ शकते.
सगळ्यात आधी कोणता पदार्थ आहे तर गाईचे तूप. गाईचे तुपाचं सेवन केल्यास शरीरातील पित्तवृद्धी कमी होऊ शकते. त्याकरिता जेवणामध्ये किंवा झोपण्यापूर्वी तुम्ही दुधातून किंवा कोमट पाण्यातून गाईच्या तुपाचं सेवन करू शकता. लोणी, खडीसाखर आणि लोणी हे एकत्र करून याचं सेवन देखील तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे काळे मनुके, 8 ते 10 काळे मनुके पाण्यात भिजत ठेवून ते पाण्यासहित घेतल्याने शरीरातील पित्तवृद्धी कमी होऊ शकते. गुलकंदाचं सेवन करू शकता. आवळ्याच्या पदार्थांचं सेवन करू शकता, म्हणजेच आवळा कँडी असेल, मुरांबा असेल किंवा आवळ्याचा रस असेल, की यामुळे शरीरातील पित्तवृद्धी जी झालेली आहे तर ती कमी होऊ शकते. कषाय, तिक्त आणि मधुर रसाचं सेवन करायचं आहे, म्हणजे तुरट, कडू आणि गोड रसांचं सेवन तुम्ही आहारात करायचं आहे, जेणेकरून पित्तवृद्धी कमी होईल. ज्येष्ठमध चूर्णाचं सेवन देखील तुम्ही करू शकता. याकरिता अर्धा ते 1 चमचा ज्येष्ठमध चूर्ण तुम्ही जेवणापूर्वी घेऊ शकता. जेवणापूर्वी अर्धा तास घेऊ शकता. हे माइल्ड लॅक्झेटिव्ह म्हणून काम करतं आणि शरीरातून जे पित्त जास्त प्रमाणात झाले तर ते शरीराबाहेर काढण्यास मदत करतं. त्याचप्रमाणे तुम्ही शतावरी चूर्ण घेऊ शकता. त्याकरिता अर्धा ते 1 चमचा शतावरी चूर्णाचं सेवन करू शकता. शतावरी कल्प घेऊ शकता. 1 चमचा शतावरी कल्प दुधामध्ये एकत्र करून याचं सेवन केल्याने शरीरातील पित्तवृद्धी कमी होण्यास मदत होते. त्यानंतरचा उपाय म्हणजेच पंचकर्म चिकित्सा. पंचकर्मामध्ये विरेचन ही जी चिकित्सा सांगितलेली आहे तर ती पित्त वृद्धीसाठी अत्यंत श्रेष्ठ चिकित्सा आहे. शरीरात जे वाढलेलं पित्त आहे तर ते शरीराबाहेर काढण्यासाठी विरेचन प्रक्रिया सांगितलेली आहे. ही प्रक्रिया आपण शरद ऋतूमध्ये करू शकतो, म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याचा जो काळ आहे तर या काळामध्ये ही प्रक्रिया करावी असं सांगितलेलं आहे, कारण हा काळ असतानाच पित्त वृद्धीचा आहे आणि शरीरातील पित्त ज्या वृद्धी झाली तर ती शरीराबाहेर काढण्यास मदत होते. पण जर शरीरात पित्तवृद्धीची लक्षणं खूप प्रमाणात असतील तर ती कोणत्याही ऋतूमध्ये आपण ही चिकित्सा करू शकतो. मात्र ही चिकित्सा करताना वैद्यकीय सल्ल्यानेच करावी असं मी सांगेन. हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटला असेल किंवा तुम्हाला यातून चांगली माहिती मिळत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.